परीक्षा पण उपस्थित आहे, नेमके काय प्रयोजन ही बैठक घेण्याचं? आपल्या सर्वांना माहिती आहे की नवीन शैक्षणिक वर्ष साधारणपणे 15 जूनपासून सुरू होत असतं आणि मग येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून आज नाशिक महानगरपालिकेची आढावा बैठक संपन्न होते आहे। ही बैठक झाल्याच्या नंतर संपूर्ण जिल्ह्याची आपण जिल्हा परिषदच्याही शाळेंचा आढावा बैठक त्या ठिकाणी संपन्न करतो आहोत। मला वाटतं की स्थानिक पातळीवरच्या ज्या काही अडीअडचणी असेल, कदाचित काही भौतिक सुविधांच्या संदर्भातला विषय असेल, त्या ठिकाणी काही सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता असेल, आता काही चांगल्या सूचना पण या ठिकाणी आलेल्या आहेत की काही अतिशय चांगल्या पटसंख्या असलेल्या पण शाळा आहेत आणि मग त्या ठिकाणी पुढचे वर्ग वाढवण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मला वाटतं की शिक्षणाच्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून कसं याला प्राधान्य देता येईल या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये निर्णय केले जातील। दादा, तक्रारी अनेक आहेत नगरसेवकांच्या, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करून सुद्धा कामं होत नाहीयेत। आपण आज काही थेट आदेश देणार आहात का या अधिकाऱ्यांना? नाही, निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्या या शाळांची पटसंख्या वाढली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की या शाळांमध्ये गोरगरिबांची मुलं शिक्षणासाठी येतात आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या स्पर्धेच्या युगाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ते विद्यार्थी पण टिकले पाहिजेत। यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सगळे मिळून करूया। मधल्या काळात महापौरांनी एक दौरा केला होता, त्यावेळेला असं लक्षात आलं की महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये आधार केंद्र अनधिकृतपणे सुरू केलेले आहेत, काही ठिकाणच्या शाळा बंद होतात, काही ठिकाणी शिक्षकच नाही आहेत। ही सगळी परिस्थिती शहरात आहे। आत्ताच्या घडीला जर जी काही माहिती मिळाली आहे तर शिक्षक जादा आहेत आणि म्हणून आज बैठकीमध्ये चर्चा करून आम्ही निर्णय करू। ज्या ठिकाणी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची तात्काळ नेमणूक त्या ठिकाणी केली जाईल, बदल्या केल्या जातील, समायोजन केलं जाईल आणि मला वाटतं की आता उपमहापौर साहेब आहेत, गटनेते आहेत, सर्व सन्माननीय नगरसेवक आहेत, महापालिकेचे अधिकारी गण पण आहेत, तर शाळेच्या कॅम्पसमध्ये शाळेच्या व्यतिरिक्त काही कामकाज असणार नाही याची ते काळजी घेतील। एवढंच नाही तर शाळेच्या कॅम्पसला लागून अवैध काही गोष्टी राहणार नाहीत याचे पण आज आम्ही निर्णय करणार आहोत। मागच्या काळामध्ये गणवेशाचा मुद्दा होता, वेळेवर गणवेश मिळत नाही अशा स्वरूपाची संपूर्ण राज्यामध्ये ती स्थिती निर्माण झाली की या वर्षामध्ये अशा स्वरूपाची स्थिती निर्माण होणार नाही या अनुषंगाने नाही, मागच्या वर्षाला अशी स्थिती निर्माण झालेली नव्हती। गणवेश मिळाला नव्हता 15 ऑगस्टला। नाही, ऐका 15 जूनला मागच्या वर्षाला रविवार होता, 16 जूनला शाळा सुरू झाल्या होत्या आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी गणवेशासकट आलेले होते, कारण त्याच्यापूर्वीच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या खात्यावर ते पैसे महिनाभर आधीच वर्ग करण्यात आलेले होते। त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रभर ते गणवेश त्या ठिकाणी घेण्यात आलेले होते आणि त्या गणवेशमध्येच विद्यार्थी शाळेमध्ये पहिल्याच दिवसापासून परिधान करून आलेले होते। आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षाच्या प्रवेश उत्सव या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल महोदय स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत उपस्थित होते। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालघर जिल्ह्याच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये उपस्थित होते। माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत शुभेच्छा देण्याच्यासाठी स्वतः उपस्थित होते। माननीय अजितदादा पवार साहेब पुण्याच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्वतः उपस्थित होते। सांगायचं तात्पर्य असं आहे की अगदी गाव पातळीपासून लोकप्रतिनिधींच्या पासून तर सर्व अधिकारी गण विद्यार्थ्यांचं स्वागत करायला, शुभेच्छा द्यायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे साजरा केला गेला होता आणि म्हणून याही वर्षाला
15 जूनचं स्वागत विद्यार्थ्यांचं आम्ही सगळे मिळून अतिशय उत्स्फूर्तपणे करू. विद्यार्थ्यांच्यासाठीच्या लागणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा असतील किंवा ज्या काही प्रशासकीय बाबी असतील, माझा असा दावा नाही की 100% प्रश्न लगेच सुटतील, परंतु आपल्याला दिसून येईल की येणाऱ्या काळामध्ये त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची पटसंख्या विद्यार्थ्यांची वाढलेली आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. दादा, आपण पालकमंत्री होता त्यावेळेस पण आपलं स्वतःचं एक स्वप्न होतं की नाशिकमध्ये काहीतरी एक आयडियल शाळा असावी, मॉडेल स्कूल असावी. आपण काही शाळांची पाहणी देखील केली, त्याचं काय झालं दादा? पुढे काहीच होत नाही. मला वाटतं की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झालेली आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नाशिकला शैक्षणिक हब करू शकतो का, याही संदर्भामध्ये एक विचारविनिमय प्रगतीपथावर आहे. त्याचं अंतिम स्वरूप झालं की आपल्यासमोर ठेवू. आता जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले दादा, आपण भेट दिली होती. त्या शाळांचं पुढे काय केलं? आपल्याकडनं आढावा घेण्यात आला नाही. आणि जे शिक्षक नाही, मी आपल्या माहिती करता सांगतो की काही शाळांना मी स्वतः 8:30-9 वाजता पण भेटी दिलेल्या आहेत. हो. आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपूर्तता होत्या त्या पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी सूचना करण्यात आलेली आहे. अर्थात जसं आता अनेक सन्माननीय नगरसेवक महोदयांनी चिंता व्यक्त केली, काही ठिकाणी पत्र्याच्या रूममध्ये शाळा आहे, काही ठिकाणी शाळा गळते आहे. मला वाटतं की आजच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करू आणि हे प्रश्न तात्काळ सोडवले जातील. मला वाटतं की जसं पिण्याचं पाणी, आरोग्य महत्त्वाचं आहे, रोजगार महत्त्वाचा आहे, रस्ते गटारी महत्त्वाचेच आहेत, परंतु त्याच्या इतकंच शिक्षण हा विभाग प्रायोरिटीने आपल्याला घ्यावा लागेल. दादा, सगळे ऍडमिशन सुरू झाले आहे. शासनाने पत्र देखील काढले की खाजगी शाळेने ज्या वस्तू आहे त्या शाळेनं खरेदी कोणत्या एका दुकानातनं खरेदी नाही करू, पण अजूनही नाशकातल्या काही शाळांमध्ये सक्तीने एकाच दुकानातनं खरेदी केली. आपण जर पर्टिक्युलर एखाद्या शाळेचं पालकांनी तक्रार दिली तर तुम्हाला तासाभरात त्या ठिकाणी कारवाई झालेली दिसेल. दादा, आपण जेव्हा कृषी विभागात होते तेव्हा आपण अनेक दुकानात कृषी विभागात पण छापे मारले होते. आता आपल्याकडे शिक्षक आपण असं टेस्टिंग ऑपरेशन किंवा पद्धत दादा, खूप लूटमार होती पालकांची. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तुम्ही जर ते पत्रक बघितलं असेल त्यामध्ये संबंधितांना सुधारणा करण्याची संधी देऊ. 2दा संधी दिल्याच्या नंतर पण जर कार्यवाही झाली नाही तर त्या शाळेची परवानगी सुद्धा रद्दबदल केली जाईल. दादा, आपण एकीकडे बैठक घेताय, दुसरे अनेक शालेय विद्यार्थी, महाविद्यालय विद्यार्थी महापालिकेच्या गेटवर बसलेले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. त्याबाबत आपली काय भूमिका आहे किंवा आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपल्या पक्षाने पण तपोनात आंदोलन देखील केलं होतं वृक्षतोडी विरोधात, तर आता आपण काय सांगणार? मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण सर्वांनी पाठीमागच्या काळामध्ये स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की वृक्षतोड होणार नाही याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अगदीच बोटावर मोजणारे बाबा 2 वृक्ष एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्यासाठी, महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्यासाठी ते काढण्याची आवश्यकता असेल तर त्या वृक्षांचं आपण रिप्लांटेशन पण करू शकतो. मला वाटतं की अशा पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागेल. नाही, पण मग आता तपोवनामध्ये जे साधुग्राम उभारायचं आहे त्यासाठी वृक्षतोड करावी लागणार आहे. हे महापालिकेने त्याबाबतची जाहिरात पण केली. त्याबाबत आपली काय भूमिका? आपल्या पक्षाने महापालिकेने ऑलरेडी भूमिका घेतलेली आहे ना की जास्ती त्यातल्या त्यात वृक्षतोड टाळली जाईल आणि वृक्षांच्या सहवासामध्येच ज्या काही सुविधा करायच्या आहेत त्या ते करणार आहेत. महापालिका आपल्या भूमिकेवर ठाम असेल तर असा मोर्चा निघाला नसता दादा. गंगापूर रोडवर नाही, बघा, मी तर आता आज खास शिक्षणाच्या संदर्भाचे आढावा बैठक घेण्याच्यासाठी मी आलो आहे. मान्य आहे, मी त्यांच्याकडनं पण ती माहिती घेईल आणि महानगरपालिकेकडनं पण मी माहिती घेईल. राज्यातल्या काही शाळांमध्ये, खाजगी शाळांमध्ये पालकांची अशी तक्रार आहे की मुलांना गड्डे घालू देत नाहीयेत, टिळा लावू देत नाहीयेत, अशा काही घटना घडतायत. पर्टिक्युलर अशा शाळेंची जर पालकांनी तक्रार दिली तर तात्काळ त्यावर कारवाई केली जाईल. दादा, नाशिकचं TCS प्रकरण अतिशय गंभीर प्रकरण आहे. काय आपल्या भावना आहेत याबाबत? आपण काही माहिती घेतली का या संपूर्ण प्रकरणात? नाही, निश्चितपणे अतिशय गंभीर बाब आहे आणि ज्या पद्धतीने त्या महिला भगिनींना
गैरफायदा घेतला जात होता. मला वाटतं की या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी चालू आहे. कारवायासुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आणखी इतर ठिकाणी पण असे काही प्रकार आहेत का याचा पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध घेतला जातो आहे. भारतीय जनता पक्षाने मागच्या आठवड्यात या संदर्भात एक मोर्चा काढला होता. काही हिंदुत्ववादी संघटना पण त्यात उतरल्या होत्या. आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय? आपण असे काही आंदोलन करणार आहात की तुम्हाला आवश्यकता वाटत नाही? मला वाटतं की आत्ताच्या घडीला जर पोलीस प्रशासन त्याच्यावर ठोस कारवाई करते आहे, जे दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन या विषयामध्ये चालू आहे, तर अशा वेळेस प्रशासनाला आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणखी आपल्याकडे जर काही माहिती असेल तर ती उपलब्ध करून देणं आणि जिथपर्यंत हिंदुत्वाचा विषय आहे तर शिवसेनेची ठाम भूमिका आहे हिंदुत्वाची. ते सांगण्याची काय गरज आहे? नाही, पण ना कुठला विरोध होतोय ना काही होत आहे. जी भाजपने ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरला तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, आता त्याच्यावर मी कसं काय बोलू शकतो? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले आपले अधिकार आहेत. शिवसेनेलाही उद्या एखाद्या विषयावर आंदोलनाची भूमिका घ्यावीशी वाटली तर घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.